नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सुरुवातीला आपण मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। पुण्यातील मवियाच्या पराभूत उमेदवारांनी दिल्लीत पवारांची भेट घेतली आहे। पवारांच्या भेटीनंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाईल। फेर निवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर उद्या निवडणूक आयोगाची भेट घेतील। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची जानकरांची मागणी, आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी आहे। मार्कडवाडीसाठी आम्हालाही जिव्हाळा आहे, पण कधीतरी लक्षात घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालाय। काहींनी आकडेवारी देखील दाखवली आहे। मी देखील सगळं दाखवेन। अजित पवारांचा विरोधकांवर आणि पवारांवर हल्ला बोल। मार्कडवाडी करता आम्हालाही आपलेपणा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा। एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण दिल्लीमध्ये राहुल गांधींची भेट घेणार आहेत। महाराष्ट्रातील ईव्हीएमच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये चर्चा होणार आहे। नांदेडमध्ये 75 केंद्रांवरील व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मतांची तपासणी। लोकसभेच्या 30, विधानसभेच्या 45 मतदान केंद्रांचे आकडे पुन्हा तपासले। आकडेवारी अचूक आहे, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। मार्कडवाडीनंतर साताराच्या कोळीवाडीच्या ग्रामसभेत ईव्हीएम विरोधाचा ठराव। तर यापुढच्या निवडणुका ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकांवर घ्या, ग्रामसभेचा ठराव। राज्याच्या इतिहासामध्ये 1962 नंतर असं बहुमत कुणाला मिळालं नाही। अनेक लाटा आल्या आणि मोकळ्या झाल्यात, मात्र आता तरी मान्य करा, किती दिवस रडीचा डाव सुरू ठेवणार आहात? लाडक्या बहिणींनी आम्हाला सत्तेत बसवलंय, अजित पवारांचा विरोधकांवर हल्ला बोललाय। की काय चाललंय यांचं, किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे? लाडक्या बहिणींना आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं, हे लक्षात ठेवा। जे आहे ते आहे, मान्य करायला शिकलं पाहिजे। तर धुळ्यामध्ये ठाकरेगडाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मशाल मोर्चाचं आयोजन। मशाल मोर्चासह ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा। ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेटवर मतदान घ्या, अशी मागणी। आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या। टिळेकरांच्या मामाचा मृतदेह सापडलाय। सतीश वाघ यांचं शेवाळीवाडीमधून अपहरण झालेलं होतं।